तुम्हाला आहे ना शेंगदाण्याची चिक्की करून दाखवणार आहे। हे बघा मी गॅस पेटून घेतला, त्याच्यावर तवा ठेवून दिला। आता हे बघा एवढी प्लेट गच्च भरून मी शेंगदाणे घेतलेले। हे बघा पूर्णच्या पूर्ण प्लेट अशी गच्च भरून शेंगदाणे घेतलेले, म्हणजे अर्धा किलो मापाचे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले। अर्धा किलोचं मापच या प्लेटचं, एवढे शेंगदाणे घेतले। आता ते तवा तापेपर्यंत स्वच्छ निवडून घेते। त्याच्यात काही खड्या वगैरे असला तर असं आपण निवडून घ्यायची। कधी कधी आहे ना शेंगदाण्याच्याच कलरचे खडे पण येतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं आपण असे स्वच्छ करून घ्यायचे। आणि हे बघा आता तवा पण आपला तापला आहे, त्याच्यावर मी हे शेंगदाणे सगळे भाजून घेते। हे बघा आता हे शेंगदाणे आपण आहे ना तव्यावर एकदम छान मस्त भाजून घ्यायचे। आता हे शेंगदाणे भाजायला मी इकडं पण लक्ष ठेवते। आणि एवढे शेंगदाणे आपण घेतलेले ना, तर एवढीच प्लेट भरून आपल्याला गुळ किसून घ्यायचा आहे। ही शेंगदाण्याची चिक्की आहे ना खूप छान असते। आमच्या पोरांना आहे ना आम्ही चॉकलेटचा लाडच नाही। आता त्यांची चिक्की संपली ना, म्हणून मग मी म्हटलं चला आता त्यांना पण करू आणि आपली तुम्हाला पण दाखवून होईल, म्हणूनसाठी मी ती शेंगदाण्याची चिक्की करायला घेतलेली। त्यांनी चॉकलेट मागितलं का आम्ही शेंगदाण्याची चिक्की देतो, कारण ती चांगली पण असते ना। रक्तवाढीसाठी आपल्याला डॉक्टर सांगते ना शेंगदाणे गुळ खा, तर त्याच्याऐवजी चिक्की खाल्ली तरी चालते, चांगली राहते ती, पौष्टिक पण असते ना। म्हणूनसाठी मी ती शेंगदाण्याची चिक्की पोरांसाठी नेहमीच बनवत असते, माझ्या नातवंडांसाठी। आता शेंगदाणे भाजेपर्यंत मी एवढी प्लेट भरून गूळ किसून घेते। इथं गॅस कमी करून घेतला आहे। आता तोपर्यंत शेंगदाणे भाजू राहिले ना आपले, तोपर्यंत मी काय करते, हे बघा हा गूळ, हा सेंद्रिय गूळ नसतो का, तो गूळ आहे तो आता मी वाटीभर, जेवढी प्लेट भरून आपण शेंगदाणे घेतलेले आहे ना तेवढीच प्लेट भरून हा गूळ काढून घेते। हे बघा असं सुरीने कट केला तरी चालतो, एकदम नरम गूळ असतो तो। मधून मधून असे शेंगदाणे पण हलवायचं काम करते। हे बघा ते जळून जाते। हे बघा आपले शेंगदाणे ना आता पूर्ण छानपैकी भाजून झालेले आहे। मी आता काय करते, गॅस बंद केला आणि त्यांना आहे ना एका ताटात काढून घेते गार व्हायला। असं या ताटात काढून घेते, आपल्याला ते पूर्ण गार करायचे आहे ना। बघा भाजले, आता त्यांना पूर्ण गार होऊ द्यायचं, तोपर्यंत माझा गूळ पण किसून चिरून होईल। आता मी आहे ना ते जेवढं वाटी भरून शेंगदाणे घेतले होते ना तेवढीच वाटी भरून गूळ घेतलेलं आहे, प्लेट भरून गूळ घेतलेला आहे ना। आता आपले हे शेंगदाणे आहे ना गार झालेले, तर याला असं पूर्ण चोळून घ्यायचे, त्याला अजिबात त्याचेवाले कलर राहिले नाही पाहिजे, पूर्णच्या पूर्ण एकदम असे स्वच्छ पांढरे करायचे। बघा मी आता आहे ना हे प्रत्येक शेंगदाण्याचं टलकर काढून घेतलेलं आहे। यातला एकदम म्हणजे एकदम पूर्ण पांढरे करायचे आणि असे चोळून चोळून त्यांच्या 2 खापा झाल्या पाहिजे, असे एकदम चोळून घ्यायचे। त्याच्या अशा जेव्हा 2 खापा होतील तेव्हा ते चिक्कीला एकदम तयार झाले। आपल्याला समजा नाहीच खापा झाले ना तर तांब्यानी ग्लासाने असं काही पण करून रगडून घ्यायचं। मी तुम्हाला दाखवते कसं रगडायचं। आता हे आता मी शेंगदाणे, हे बघा आता मी याचे सगळे टलकर काढून घेतले, एकदम स्वच्छ केले, पण आहे ना त्याच्या 2-2 फाकळ्या झाल्या पाहिजे। याच्याकरता आहे ना काही पण घ्या, तांब्याने घ्या, ग्लासाने घ्या, पण त्याच्या असे आपल्याला 2 भागा करून घ्यायचे आहे। चिक्कीसाठी अख्खे शेंगदाणे नाही वापरत ना, त्याला अशा 2-2 फाकळ्या झाल्या पाहिजे शेंगदाण्यांच्या। शेंगदाणे ना लहान लेकरांचं वजन असे याच्यात 2 भाकऱ्या, हे बघा सगळे शेंगदाणे
हे बघा 2-2 फाकड्या तयार झालेले. आता मी गॅसवर कढई ठेवते. हे बघा लाईट तर कुठे गेलं. कमी साहित्यात होईल अशी ही चिक्की मी तुम्हाला दाखवते. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी होती ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचं आता हे साजूक तूप आहे. इकडे बघा मी फक्त 2 चमचे इथं साजूक तूप टाकलेले. हे बघा आता आपल्याला आहे ना काहीच नाही, ह्या गुळाचा पाक करायचा नाही आहे, काय नाही. फक्त ह्या एवढ्याच तुपामध्ये आपल्याला हा गुळ एकदम शिजवून घ्यायचा आहे. हे बघा आता तूप तापलेलं आहे. हे बघा त्याच्यात हा गुळ मी टाकून दिला. हे बघा आणि तो फक्त आपल्याला असा हलवत राहायचा आहे. हे बघा त्याला जळू पण द्यायचा नाही. त्याच्यात आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. फक्त तो तेवढ्या 1 चम्मच तुपामध्ये शिजवायचा आहे आपल्याला. हे बघा असा आपल्याला तो एकदम शिजवून घ्यायचा आहे. तो जेव्हा पातळ होईल हे बघा आपोआपच तो पातळ होत चालतो. हे बघा त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. फक्त 1 चम्मच तूप, अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ एवढ्याच सामानात होणारी ती चिक्की आहे. आणि एक चमचा तुम्हाला दाखवते जे गूळ शिजला का नाही कसं बघायचं. हे बघा एका वाटीमध्ये ना आपण थोडं पाणी घ्यायचं. हे बघा हे वाटीत मी थोडं पाणी घेतलं. आता हा गूळ शिजला का नाही ना आपल्याला कसं कळन तो चिक्कीसारखा झाला का नाही, चिक्की करण्यासारखा झाला का नाही, हे आपण असं कंटिन्यू हलवत राहायचं बरं का. हे बघा अजून तो किती पातळ आहे. तो पूर्ण जेव्हा शिजल ना तो शिजला का नाही त्याचं मी तुम्हाला पातळ झालेला आहे. पण तो अजून शिजला नाही आहे. हे बघा हे ना अजून तो जेव्हा पूर्ण शिजल ना त्याच्यासाठी काय करायचं आपण. हे बघा या पाण्यामध्ये थोडासा असा गूळ टाकून पाहायचा. पण तो आहे ना हे बघा अजून तो हाताला चिटकतोय. तर तो आपल्या जेव्हा हाताला चिटकणार नाही ना तेव्हा समजायचं की गूळ व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. तो पूर्ण शिजल तेव्हा तो घट्ट दिसल. आणि तुम्ही तो सेंद्रिय गूळ जो भेटतो ना तोच वापरा, कारण तो एकदम मऊ असतो. मऊ पण असतो आणि त्याच्यामध्ये केमिकल विरहित गूळ असतो. तो त्याच्यात केमिकल पण नसतं. म्हणून तुम्ही तोच गूळ वापरा. अजून त्याचा चिक्कीसारखा पाक तयार झालेला नाही आहे. त्याच्यामुळं आपण अजून त्याला असं हलवतच राहायचं. पुन्हा एकदा मी पाणी घेऊन आणि त्याच्यात गूळ टाकून बघणार आहे. त्याची जेव्हा गोळी होईल तेव्हा आपण समजायचं. तो आपल्या हाताला चिटकला नाही पाहिजे गूळ. हे बघा हे बघा जेव्हा गूळ आपल्या हाताला चिटकणार नाही तेव्हा समजायचं की अजून तो नरमच. हे बघा जेव्हा तो कडक होईल एकदम कडक. हे बघा आता आपल्या हाताला चिटकत नाहीये ना. हे बघा आता हा गूळ एकदम चिक्की का लायक झालेला आहे. तेव्हा मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा पाण्यात टाकला ना तर त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे. हे बघा हे बघा हे बघा त्याचा असा गोळा तयार झाला ना आपल्या हाताला चिटकला नाही म्हणजे गूळ तयार झाला. हे बघा आता याच्यात मी शेंगदाणे हे बघा अशा प्रकारे तो तयार झालेला आहे. आणि अगोदर तुम्हाला दाखवला ना किती पातळ होता. हे बघा आता एकदम कडक झालेला आहे गूळ. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी याच्यात हे सगळे शेंगदाणे टाकून घेणार आहे. हे बघा आणि हे कंटिन्यू असं
आपण मिश्रण हलवत राहायचंय. हे बघा, हे मिश्रण आपण सारखं हलवत राहायचंय. सारखं आपण त्याला हलवत राहायचं. पण त्या जेव्हा आपल्या सगळ्या शेंगदाण्याला गुळ लागून झाला, हे बघा मी पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि तूप लावून घेतलं. आणि हे बघा ह्या बेलण्याला पण मी तूप लावून घेतलं. आता आपला हा गुळ पूर्ण शेंगदाण्याला लागून गेलेला आहे. हे बघा, पूर्ण शेंगदाण्यांना जेव्हा गुळ लागून जातो तेव्हा लगेचच हे बघा असं याच्यावर. ही प्रोसेस तुम्हाला खूप फास्टमध्ये करायची आहे, कारण ते लगेच कडक होऊन जातं. त्याच्याकरता तुम्हाला हे खूप, हे बघा आता मी गॅस बंद करून टाकलेला आहे. आणि हे बघा, हे आपण पोळपाटावर असं लगेच पांगून घ्यायचं आहे. हे बघा, ही प्रोसेस तुम्हाला खूप फास्ट करायची बरं. कारण आहे ना, गूळ जर कधी हे झाला, चिकट झाला, कडक झालं तर तुमच्याच्यानी ते लाटणं होणार नाही, पांगवणं पण होणार नाही. हे बघा मी याला असं तूप लावून घेतलेले. हे बघा, आता तुम्हाला किती जाड पाहिजे, किती पातळ पाहिजे असं करून तुम्ही ही चिक्की अशी लाटून घ्यायची. हे खूप खूप म्हणजे खूप गरम असतं बरं. हे बघा, आता ही चिक्की मी अशी, हे बघा अशी बेलण्यानी पण लाटून घेतलेले. हे बघा, तुम्हाला किती जाड पाहिजे, किती पातळ पाहिजे असं करून आणि ती पूर्ण पांगून घ्यायची. आणि चिक्की गरम आहे, हे बघा, हे बघा हे पूर्ण असं चिकटून हे लाटून घ्यायचंय. पण चिक्की गरम आहे तोपर्यंतच तुम्हाला याच्यावर अशा खापा पाडून घ्यायच्या आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा खापा, कारण कडक झाल्यावर ती चिक्कीच्या खापा पडती नाही. हे बघा अशा त्याच्या खापा पाडून घ्यायच्या, त्याच्या आपल्याला तुकडे पाडून घ्यायचे. हे बघा, हे बघा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच तुम्ही हे सगळ्या पद्धत करून बघायची. हे बघा, आता मी हे झालं ना, आता थोडं गार व्हायला ठेवून देणार आहे. तर जेव्हा गार होईल तेव्हा आपली चिक्की तयार झाली. आमच्या पोरांना आम्ही हे बघा हे देत नाही, काय चॉकलेट देत नाही, फक्त आणि फक्त चिक्की. चॉकलेटचं नाव काढलं की चिक्की हातात देऊन टाकतो आम्ही, असं करतो. बघा आता हे मी सगळं गार व्हायला ठेवून देते आणि चिक्की तर कशी तयार झाली तुम्हाला दाखवते. काय करायचं, अशा प्रकारे याच्या खाली सुरी घालायची आणि अशी चिक्की काढून घ्यायची. हे बघा, हे बघा ही अशा पद्धतीने थोड्या थोड्या याने मी जशी काही चिक्की काढून घेतली ना तशीच तुम्ही पण काढून घ्या. हे बघा ही घरी बनवलेली चिक्की, कमी साहित्यात बनवलेली गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की, कमी साहित्यात बनवलेली कशी वाटली तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.